नमस्कार. गोवा न्यूज एक्सप्रेस 24 लायव्हान तुमचें स्वागत आसा. गोंयांत सध्या काँग्रेस पार्टीचें चल्लां कितें हो प्रश्न सगळ्यांक पडलेलो आसा. गोंयांतलो सगळ्यात व्हडलो विरोधी पक्ष आसलेली काँग्रेस पार्टी, ते काँग्रेस पार्टीचें नेमकें धोरण कितें, राजकीय दृश्ट्या धोरण कितें, इलेक्शनाचे दृश्टीन तांचें कितें चल्लेलें आसा, त्याच बरोबर तांचें अंतर्गत कितें चल्लेलें आसा, हो प्रश्न आज सगळ्यांक पडलेलो आसा. आयज आमचे स्टुडियोन आसात काँग्रेसचे माजी जनरल सेक्रेटरी बाब खेमरो सावंत. खेमरो सावंत हे व्यक्तिमत्व तशें गोंयकारांक लागून वेगळें अशें ना, सगळ्यांक परिचयाचें आसा. खेमरो सावंत हे अशें व्यक्तिमत्व आसा जेणे काँग्रेसीक लागून भरपूर काम केल्लें आसा. त्याच बरोबर ते काँग्रेसीन रावून वेगवेगळी पदाय तेंच्यांनी भुशयिल्लीं आसा, वेगवेगळ्या स्थितीन काम तेंच्यांनी केल्लें आसा. आयज ते आमच्या स्टुडियोन आसा. खेमरो बाब नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडियोन तुमचें स्वागत आसा. म्हाका एक सांग, अशें कितें जालें की तडका फडकी राजिनामो दिवचो पडलो आनी पार्टीच्या मिटिंगेनूय तेजे कांय पडसाद उमटले. ठाकरेन स्वता त्या विशयाचेर आपलो स्टेटमेंट दिलो. अशें कितें जालें की तुमी तडका फडकी काँग्रेस सोडली? सर, लास्ट एक 4 दिसां पयलीं एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली की काँग्रेसचें जें काम आसा, जशें गोंयांत जावंक जाय तशें काम काँग्रेस पक्षाचें जायना आनी जो अध्यक्ष आसा तो कामू करपाक कोणाक दिवपाची बसतीचेर ना आनी कामू त्या प्रमाणे तो करून दिना. तो कित्याक करून दिना, कितें तेजें इंटरनल आसा तें आमकां कांय खबर ना. आमी वेळोवेळी गोश्ट म्हणटा ती ठाकरेक सराक सांगलेली, अंजनी निंबाळकर ताईकूय सांगलेली आनी फाटल्या तेका इलेक्शनाची गोश्ट हांवें फुल्ल स्टोरी सांगली तांकां. लास्ट जे इलेक्शन जालें लोकसभेचें, त्या लोकसभेच्या इलेक्शनाक खुद्द आमच्या जे सांखळी मतदारसंघाचो मुख्यमंत्र्याचो मतदारसंघ आसा त्या मतदारसंघाक काँग्रेस 3600 मतां पडलेली. अजून पर्यंत इतली मतां केन्नाच काँग्रेसीन कमी पडूं, काँग्रेस सरकार नासलें केन्ना नासलें, पण इतली मतां केन्ना कमी पडोंक नासली. विधानसभेक 11600 मतां पडलेली की एकजूट जावन सगळ्यांनी काम केल्लें तेन्ना. आनी ह्या इलेक्शनाक 3600 हेजी कोणी मात सुद्दां दखल घेवंक ना काँग्रेस पक्षाच्या वरिश्ठांनी. आमी सांगूनूय घेवंक ना आनी कांय ना. ते मेरेन काँग्रेसचें काम मिटिंगूय जाता, 25 दीस लोक मिटिंगी आसता आनी ही गोश्ट आमी तिका सुद्दां सांगलें की काँग्रेस पक्षाचो जो अध्यक्ष आसा जाका जो पर्यंत तुमी काडिना तो पर्यंत काँग्रेस पक्षाची परिस्थिती अशीच जातली. आनी हांवें लास्ट एका स्टेटमेंटूय काडलेलो की 21 सीट जिखपाची शक्यता ना गोंयांत म्हणून. ही परिस्थिती बिकट आसा काँग्रेस सध्या. म्हणजे एकूणच जे काँग्रेसचे जे चल्लेलें आसा काम हांगासर त्या संदर्भात तूं समाधानी ना, खंयसरूच ना. दुसरी गजाल, ह्यो गोश्टी आहा पळय, तुमचे केंद्रीय नेतृत्व आसा पळय, त्याच्या पर्यंत तुमी पळयला जे ऑब्झर्वर येतात, माणिकराव ठाकरे, निंबाळकर येतात, तांकांय तुमी सांगलेलें आसा, पण कोण आयकपाचे परिस्थितीन ना. दुसरी गजाल, तुमचो हांगासर स्टेट प्रेसिडेंट आहा तो स्वताय काम करिना आनी दुसऱ्याकूय काम करूंक दिना. अशें कितें आसा की तो स्वता काम करूंक सोदिना? अशें ताजें कितें आनीक लागीं बांदी आसा सरकारा बरोबर, मुख्यमंत्र्या बरोबर कितें आसा ताजें कनेक्शन? सद्याची परिस्थिती पळयत जाल्यार तेजें कांयच कळना तो कित्याक खातीर अशें करता म्हणून. खंय फिक्सिंगूय आसा म्हणून तेजी कळना की काँग्रेस पक्ष गोंयांत सोंपोवचो म्हणून, हेजेरूय कांय कळना. तुमी पळयलें आसतलें मोर्चा काडटा आनीक काडटा कोण, पण ती थरायकूच लोक तितलेच लोक 50-60 आसता कसलेय कामाक. तेज्या वयर लोक आतां सद्या जायना. जशे पयलीं हजरांनी लोक जाताले, एक मोर्चा येलो नाल्यार एक रॅली काडली, लुइजिनाच्या टायमार जाताले, गिरीशाच्या टायमार जाताले, सार्दिनाच्या टायमार जाताले तेन्ना ते अध्यक्ष आसले. लास्ट अध्यक्ष आमचो तेज्या पयलीं गिरीश आसलो, शांताराम नायक आसलो. तेन्ना सुद्दां त्या टायमार सुद्दां जेन्ना मोर्चा म्हणून एकदां हे थरयलें की काँग्रेस पक्षाची मिटींग जावन ते मोर्चाक थरयले तितले लोक येताले, 1000, 2000, 3000, 5000, 10000 सुद्दां लोक जाल्ले आसा. पण आतां जेन्ना मोर्चा काडटा नाल्यार आतां केन्ना संघटनाचे जे हेका आमी बसता तेन्ना अशे लोकूच जायना. पब्लीक मिटिंगेक लोक जायना. सांखळे हारकिल्ली जेन्ना अंजली ताई येयली आनी मिटींग घेतली 32 ते 35 लोक मिटिंगेक. म्हणजे पक्षाची जी म्हणपा सारकी स्थिती आहा पळय ती आतां उरोंक ना. पयली जी आसली पळय ती अशी स्थिती कांयच उरोंक ना. पूण हांगासर मुद्दो आसा तो, तांचें म्हणणें आसा की तुजेर शिस्तभंगाची कारवाई केली. तुवें जो आजचे अमित पाटकर आसा स्टेट प्रेसिडेंट ताच्या विरोधान वक्तव्य केलें. अशें कितें तुवें वक्तव्य केलें ताच्या विरोधान म्हणून तुजेर कारवाई केली? हांवें तेज्या विरोधान वक्तव्य केल्या की जो पर्यंत तो पक्ष नासतलो अध्यक्ष तो पर्यंत काँग्रेस 2027 जिखपाक मुश्कील 21 सीट म्हणून हें केल्लें. आनी एक म्हाका तेंचे काँग्रेसचें कळना की ऑलरेडी हांवें रिजायन दिल्लें आसा काँग्रेस पक्षाचे सद्या मेंबरशीप, प्रायमरी मेंबरशीप आहे. आनी म्हाका काँग्रेस पक्षाची तेंची जी पयली जी कॉन्स्टिट्युन्सी आसली म्हणजे जी आमी म्हणटा की काँग्रेस पक्ष भारताच्या कॉन्स्टिट्युन्सी झगडटा, पण काँग्रेस पक्षाचे जे लिडर आसा, लोकल लिडर नाल्यार आतां जो आमचो माणिकराव ठाकरे येयलो ताका काँग्रेसची नीती खबर नासतली की एकदां रिजायन दिलें म्हणजे परत निलंबीत करता ते.
हेजो अर्थ म्हाका अजून मेरेन कळोंक ना. रिझाईन केल्याच्या नंतर तुका निलंबित निलंबित केलो. पेपरार आयज हांवें आयज वाचले, म्हाका पेपरार वाचले तेन्ना कळ्ळें. आनी राती आयले की माणिकराव ठाकरेन जी काल मिटींग जाली 4:30 ते मिटींग डिस्कशन जाल्या उपरांत की हेमलोक निलंबित करचे अशें म्हणून माणिक ठाकरेन हें केलां म्हणून ते पेपरार येयल्ले आसा आनी अशे 2-3 न्यूज येयल्ले आसा. पण हांवें रिजायन ऑलरेडी दिल्ले आसा. आतां पक्षांसून रिजायन दिल्ले आसा. आता म्हाका एक सांग, तुम्ही प्रेस कॉन्फरन्सूय घेतली, मिडिया पर्यंत गेले तुम्ही, आणि नवीन कितें तरी आपण फॉर्म करतलो, नवीन कितें तरी घेवन आपण फुडें अशें कितें सांखळे मतदारसंघात नवें घेवन तूं फुडें वयतलो? हांवें अशें तरेचे आतां पळय सद्या सांखळे जे यूथ आसा नाल्यार महिला आसा जाल्यार जे आमचे वयोवृद्ध आसा ते आतां सद्या पयलीं जे काँग्रेसी कडेन आसले तशें काँग्रेसी कडेन कोण रावपाची परिस्थिती ना. आनी काँग्रेस पक्ष जेन्ना आपयता कोणाकू खंयसर मिटिंगेक आपयलो नाल्यार आनी कित्याक पक्षाक वचपाक लोक भियेता पक्षाच्या हितून म्हणजे व्यासपिठाचेर. हांवें थारायलें की ही अशी जर परिस्थिती काँग्रेसी जाय जाल्यार तर सांखळे विरोधी पक्ष म्हणून कांय उरचो ना. म्हणून हांवें एक अशी संघटना काडपाची थारायली की सांखळी युवा मोर्चा म्हणून, जेणे करून संघटनेच्या वतीन लोकांची कामां जातली. लोकांक जे बेरोजगार आसा तांकां खंय तरी हें करपाक वतले, आवाज उठोवंक वतले, नाल्यार सेकेंड आमचे जी भुरगीं जी स्कुलांक वयता आनी कितें तांकां एक मदत करूंक वतली अशी म्हणून एक आमची एक चळवळ कशी सुरू जातली की कितें तरी कितें एक जर कामां जावना गव्हर्मेंटाच्या मार्फत जाल्यार तेंच्या मार्फत उलोवपाक वतले, आवाज काडपाक वतलो. कारण काँग्रेस पक्षाक आवाज आतां काडिना. हांवें पळयलां की 22 पर्यंत काँग्रेस पक्षाचो आवाज दाबलेलो आसा सकयल. म्हणजे काँग्रेस पक्षाचो आवाज ना, तेका लागून खेमलो सांखळेन आवाज उठोवपाक लागून फुडें सरलेलो आसा. आतां हांगासर विशय आसा तो खेमलो आवाज उठोवपाक लागून फुडें सरतलो पळय तेन्ना डॅमेज नेमको कोणाक करतलो? सरकारा कडेन तो आपले म्हणणें मांडटलो की काँग्रेसीक डॅमेज करपाची धोरण दवरतलो? पळय हांव जो हें करतलो ती कोणाक डॅमेज करपाक हें करूंक सोदिना. हांव फक्त म्हणजे जी कितें चल्लां ती वाचा फोडपा खातीर, म्हणजे बऱ्याची वाटा आनी वायटूय जें कितें चल्लां तेजेर हें करच्या खातीर हांव ही संघटना हें करूंक सोदता. हितून जर काँग्रेस बळी पडटा जाल्यार तेका हांव हें न्हू, म्हणजे काँग्रेस कमी पडटा, काँग्रेसचें जर नुकसान जाता जाल्यार तेका तूं जबाबदार ना. ना काँग्रेसचो जबाबदार काँग्रेसचो अध्यक्ष आतां आसा तो. म्हणजे काँग्रेसचो अध्यक्ष आहा पळय, आजचे जे काँग्रेसचे पतन जाला किंवा काँग्रेस सकयल पावल्या पळय तेका पूर्णपणान जबाबदार आसा तो आयचो स्टेट प्रेसिडेंट बाब अमित पाटकर. बरोबर बरें. आता ह्या पक्षाचे फुडें भवितव्य मागीर कितें काँग्रेसचें? भवितव्य हांवें सांगलां न्हू, जो पर्यंत तुमकां खबर आसतलें 2022 जे इलेक्शन जाले तेन्ना लागिले काँग्रेस पक्षाचे 17 जे सीट आसले तेजे डेपोजीट जप्त जाल्ले 40तले. म्हणजे इतकी वायट परिस्थिती त्या टायमार काँग्रेसची येयली. तेज्या फुडें आतां चड जातली अशी दिसता. कित्याक आतां पक्षा कडेन सगळ्यांक दिसता की पक्ष वयर सरचो म्हणून कार्यकर्त्यांक, पण जशें कार्यकर्त्यांक जाता तसो पक्ष वयर सरपाची जे लिडर आहा ते करूंक पावना. म्हणजे लिडर ज्या पद्दतीन वचोंक जाय ते वचना. आता पळय फाटली लोकसभा इलेक्शन आसा, विधानसभा इलेक्शनाक 11,000 पेक्षा जास्त मतां काँग्रेसीक सांखळे मतदारसंघात पडलेली. लोकसभा इलेक्शनाक 3,600 पर्यंत इतको सकयल पावलो हो पक्ष, म्हणजे साधारणपणे 30% हेजेर पावलो जे आसले ते. अशी स्थिती निर्माण जाली कित्याक थंयसर कोणी काम करूंक ना थंय? काम म्हणजे पळय एक सेकंड गोष्ट म्हणजे 27 बुथांचेर काँग्रेसचे हेच नासले, आमचे एजंट बसता ते नासले. 27 बुथांचेर काँग्रेस एजंटूच बसलेले नासले. म्हणजे पूर्ण काँग्रेस गाफील रावले आणि काँग्रेसीन एक कितें केलें की गो हेड म्हणून बीजेपीक दिलो तो अशें दिसता. आनी एक्चुअली जेन्ना लोकसभेचें इलेक्शन डिक्लेअर जाल्लें तेन्ना खुद्द हांवें तिकेट जो नॉर्थ गोवा घेतलो ताका पयलींच सांगलेलें की परिस्थिती बिकट आसा काँग्रेसची, सांबाळून तिकेट घे म्हणून. म्हणजे खलपान तिकीट घेतलेली, खलप हे उमेदवार आनी खलपाक तुम्ही पयलीं सांगलेले? हांवें खलपाकूच सांगलेलें आनी काँग्रेसचे जे आमचे जे प्रदेश काँग्रेसचे जे मेंबर मोठे मोठे आहा तांकां सगळ्यांक सांगलेलें की हो जो काँग्रेसीचो आमचो सीट आसा लाखावयर मतांनी पडटलो. म्हणजे 23 दीस पयलीं सांगलेलें हांवें. कारण जो आमचो अध्यक्ष आसा तेज्या अंडर तर आमी हो लोकसभेचो सीट गेलो घेवन नॉर्थ गोवा जाल्यार आमची परिस्थिती बिकट जातली, लाखावयर सीट पडटलो म्हणून. म्हणजे तुजें म्हणणें आसलें की ह्या अध्यक्षाक काडून उडोवपाचो, अमित पाटकर हेका काडपाचो आनी नवो अध्यक्ष करपाचो अशें तुजें म्हणणें आसलें. जाल्यार कितें म्हणटा ती काँग्रेस थंय बसतली आसली. कित्याक अशी इतल्या मतांनी काँग्रेस केन्नाच पडोवना 1 लाखावयर. म्हणजे जे 1 लाखावयर पडले पळय इतके मार्जिनान जो भारतीय जनता पार्टीचो सीट येयलो हांगासर पळय, श्रीपाद भाऊजे निवडून आयले हांगासर, तेका पूर्णपणान जबाबदार काँग्रेस पक्ष आणि तेजो आसा तो आता स्टेट प्रेसिडेंट आहा तो अमित पाटकर. म्हणजे अमित पाटकराच्या नेतृत्वा खाली काँग्रेसीक फ्युचर ना, अजून ना. दक्षिण गोवाचो तो सीट म्हणटा येयलो म्हणटा, पण दक्षिण गोंयाच्या सिटाक आप आणि गोवा फॉरवर्ड आणि तृणमूल काँग्रेस आणि जे बाकीचे हे आसले NGO सोशल एक्टिविस्ट असले त्यांची ताकद लावन तो सीट काडला. म्हणजे काँग्रेस स्वतःच्या बळाचेर तो सीट जिखूंक ना. सांगचे कोणी ते बळा जिखला म्हणून.
म्हणजे आज काँग्रेसचे सांगता की आम्ही साऊथ गोयचो सीट जिखलो म्हणून ना तेका तातूंत खूब मोठे तथ्य आसा अशें धरूं शकना. ना. बरें, आतां म्हाका एक सांग, खेमलो सावंताची फुडची वाटचाल कशी कितें आसा? कितें करतलो? इलेक्शन लढयतलो थंय त्या पद्दतीन काम करतलो? कितें करतलो खेमलो सावंत? ना, हांवें पयलीं आतां थरयल्लें आसा की लोकां पर्यंत पोचचें म्हणून सगळ्यांक गांवां वचोन जी संघटना करून ती गांवां वचोन लोकांचे पयलीं व्ह्यू घेवचे की लोक कितें म्हणटा ते. जर लोकांनी सांगलें की तूं फुडें सर म्हणून जाल्यार मागीर फुडें पळयतलो कितें. पण पयलीं आतां सद्या काम करूंक सुरू करतलो. आतां सध्या तूं काम करतलो, लोकांचे व्ह्यूज घेतलो आनी लोकांनी सांगलें तुका कितें म्हणून की इलेक्शन तूं लढय जाल्यार खेमलो फुडें वयतलो. पूण आतां आनी एक गजाल आसा, थंय कशें आसा, सांखळी मतदारसंघात मदीं कोण तरी भारतीय जनता पार्टीक जाय पडटा इलेक्शन लडोवपाक. कशें आसा, काँग्रेस आनी बीजेपी स्ट्रेट फायट जाय जाल्यार तांकांय खबर आहा खंय तरी थंय भानगड ज्या जाता. प्रमाणे फुडल्या इलेक्शनाक थंयसर सांखळेन काँग्रेसची आनी बीजेपीची फायटी जावची ना. काँग्रेसचो कोणी सुद्दां उमेदवार रावलो थंयसर त्या जाग्यार जाल्यार तो थर्ड प्लेसीर उरतलो असो दिसता. आनी सेकंड प्लेसीर कोण कोण तरी रावतलो आसतलो, तो थर्ड प्लेस आसतली. खेमलो रावलो जाल्यार तो सेकंड प्लेसीर रावतलो. जाल्यार खंयची दुसरी पार्टीचे रावो जाल्यार ते आसतले तेजे. कित्याक आयची परिस्थिती तूं पळय 3006 येयल्ली आसा. हांगासर हें जें काँग्रेसचें कितें चलना पळय, बऱ्याच वेळा तांचेर आरोप जाता की तांचें सेटींग चल्लां म्हणून. सरकारा बरोबर तांचें सेटींग आसा आनी त्या पद्दतीन वयता. केंद्रीय नेतृत्व आहा पळय तेज्या पर्यंत ह्यो गोश्टी पावोवपाचो तुवें केन्ना तरी प्रयत्न केलो? आमी केंद्रीय नेतृत्वा कडेन पावपाचो सगळो प्रयत्न केलो. हांवेनूच न्हू असो काँग्रेसच्या म्हणजे प्रदेश काँग्रेसच्या मेंबर जे आसा तेंच्यांनी गेलो, डिस्ट्रिक्टच्या लोकांनी पावोवपाचो केलो, दिल्लीकूय लोक वचून येयले की हे मेरेन पावोवचो. पण तो खंय तरी जो ज्या मनशाक मेळोंक वयता तो मनशाच्या मार्फत हे थंय पावना. जे अध्यक्ष आसा नाल्यार LOP आसा आमचो लोकसभेचो तेज्या मेरेन हे क्वेश्चन थंय पावोवंकूच दिनाय. म्हणजे जो मदलो मनीस जाका तुमी सांगतात की हें अशें चल्लां म्हणून तो वयर तें कशेंच पावयना. म्हणून खंय तरी फितुरी करून करता. म्हणून ही परिस्थिती इतली बिकट जाल्ली आसा. बरेचशे म्हत्वाचे लोक आसा पळयात, अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, वरद म्हार्दोळकर, विजय विखे, हे अनेक जे मेन स्ट्रीमीन पयलीं काम करताले हे सगळे लोक आज कुशीक आसात. कुशीक आसात म्हणजे खूब मोठे एक्टीव दिसना. हाचें कारण कितें? ज्या मनशांक जी हे आसली संघटना बळकट करपाची जी ताकद आसली त्या मनशांक ते काम करूंक दिना. आतां वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी सारको नाल्यार जे बाकीचे जे लिडर आसा आमचे तांकां कितें आसा, संघटनेन काम करपाचें ग्रासरूट लेवल काम करपी हे लोक काम करून येयले. पण ते अशें काम केल्ल्या मनशांक तांकां ते खबरना की बाबा आमी ग्रासरूट लेवल येयल्लें काम आनी आमकां हे पक्षान आमी पक्षाचे पयलींचे आसून जो 2021 काँग्रेस पक्षाचो येता आनी ताका अध्यक्ष करता, जाका देवा धोरणां खबर ना काँग्रेसचे ग्रासरूट लेवल खबर ना, त्या मनशाक हेंच्यांनी अध्यक्ष केलो. आनी बाकीचे अन्याय जालो असो म्हणना हांव कोणाचेर की लास्ट पार्टी जो कोणाक अध्यक्ष दिता ताका मान्य करचें सगळ्यांक. पण जे ग्रासरूट लेवलाचें काम करूंक गेले तशें करूंक गावना म्हणून ते मातशें फाटीं जाल्लें आसता अशें म्हाका दिसता. अचानकपणान जो अध्यक्ष हाडून हांगासर लादलो त्या अध्यक्षाक पॉलिटिकल कांयच बॅकग्रावंड ना, पार्टीची ध्येय धोरणां ताका खबर ना, म्हणजे ग्रासरूट लेवलचेर काम करून पार्टी कशी वयर व्हरप हें ताका कांयच खबर ना. अशा मनशाच्या हातीन दिलें, ताका लागून पक्षाची परिस्थिती अशी जाली अशें म्हाका दिसता. आज ह्या पक्षाकडे 3 आमदार उरलेले आसा केवळ. फाटले फावटी 11 आमदार निवडून येयले, भितरले 8 जाण गेले, फक्त 3 जाण उरल्या. आता फुडें जे आहा पळय इलेक्शन पर्यंत ह्या पक्षाची स्थिती कितें आसतली? पळय सद्या फुडें कितें परिस्थिती आसतली ती हांव तुका कांय सांगना. पण हांवें सांगलां अशें की जो पर्यंत हो अध्यक्ष आसतलो तो पर्यंत काँग्रेस परिस्थिती बिकट आसा. गोंयांत काँग्रेस हो म्हत्वाचो विरोधी पक्ष आसा आनी आयज ज्या पद्दतीन सरकाराचें काम चल्लां तें पळयलें न्ही जाल्यार अनेक गोश्टींचेर आवाज उठोवपाची गरज आसा. लोकांचें म्हणणें आसा की काँग्रेस पक्ष एक्टीव जावंक जाय, विरोधान जे लोक आसात पळय ते सगळे एकी कडेन येवंक जाय आनी काम करूंक जाय, तरूच कितें तरी फुडें वचूं शकता. तुका दिसता की काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून आपली सक्षमपणान भुमिका फुडें बजोवंक शकतलो अशें दिसता तुका? सद्याची परिस्थिती पळय जाल्यार विरोधी पक्षाची भुमिका गोवा फॉरवर्डान घेतलेली आसा. गोवा फॉरवर्डचो अध्यक्ष जो आसा विजय सरदेसाय, तोय मोठो फिल्डार खंय दिसना न्ही ना, तरी पण तो फिल्डार ना दिसा सुद्दां एसेंब्लीक नाल्यार बाकीचे कडेन बाकीचो आवाज खंय उठोवंक जाय. तो काँग्रेसचे 3 आमदाराच्या परत तो सिंगल आमदार आसा तेजो आवाज चड जाल्लो आसा. म्हणजे गोवा फॉरवर्डचो आवाज चड जाल्लो आसा. आनी फुडें म्हाका दिसता आतां चिंतीत जाल्यार गोवा फॉरवर्ड आनी जे आमचे आप जे आसा ते दक्षिणेक मजल मारतले कशें दिसता. दक्षिणेन आप आनी गोवा फॉरवर्ड मजल मारता. आनी एक थंयसर डिस्कशन आसा आनी एक चर्चा आसा काँग्रेस पक्षा भितर की विजय सरदेसाय गोवा फॉरवर्डचो अध्यक्ष आसा तो काँग्रेस टेक ओवर करपाक किंवा काँग्रेसीन येवन लीड करपाक सोदता. हितून कितकें तथ्य आहा मागीर?
पळय तो येवन तो लीड करीत काँग्रेस पक्ष जाल्यार म्हाज्या हेज्या प्रमाणे काँग्रेस पक्ष वयर सरतलो बरे भशेन. हा म्हणजे लिडरशीप काढून विजया कडेन दिवंक जाय. विजय म्हणजे विजया कडेन सुद्दां लिडरशीप दिली जाल्यार म्हाज्या वतीन काँग्रेस पक्षाक फायदो जातलो असो दिसता. पूण आजची जी लिडरशीप आहा पळय ती काँग्रेस फुडें व्हरूंक शकची ना. कित्याक विरोधी पक्षाची भुमिका सारकी जायना. तुम्ही विधानसभेन पळयल्ली आसा कित्याक ती विधानसभेक ती विरोधी पक्षाची भुमिका चडशी तेणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसायन केल्ली आसा. आतां काँग्रेसचे लिडर जे आसा काँग्रेसचे जे लिडर म्हणटा आमी थोडे ते आतां की ते जी कितें तेंची जी तक्रार आसा आनी कितें आसा जाल्यार गव्हर्मेंटा बाबतींत तक्रार ते सगळे विजयाच्या घरा कडेन आसता. न्हू आनी एक आरोप जाता कितें म्हणून की खेमलो हो मूळ पयलो बीजेपीचो म्हणून 1999 खेमलो काँग्रेसीन येयला असो एक आरोप जाता. तो तितून कितकें तथ्य आहा? पळय कोण कोणाचो आनी कोण कोणाचो हितून तथ्य घेवन हांगा वचपाचें ना. हांगा जे पार्टींचो आसा तो ते पार्टीचो मनीस. पूण खेमलो पयलीं बीजेपीन आसलो. हांव बीजेपीन आसलो म्हणजे कितें स्टार्ट जे आमी जाल्ले सुरवात बीजेपीची सुरवात जेन्ना जाल्ली तेन्ना आमी बीजेपी सुरवात 99 जेन्ना लुईझीन फालोरो जेन्ना 98 लुईझीन फालोरो जेन्ना मुख्यमंत्री जालो आनी गुरुदास गांव जेन्ना साखळेच्या जी लीड घेवपाक थारिल्ली गुरुदास गांवचा तेन्ना हांव काँग्रेसीन जॉयन जालो. कारण गुरुदास गांव ही अशी व्यक्तिमत्व आसली की तेणी फाटल्यान वळून केन्नाच पळोवंक ना. करपाची ताकद आसली ताका. आनी लुईझीन फालोरो तेन्ना मुख्यमंत्री जालो 99 सरकार पडले. पण हांव आनी लुईझीनाचे अजून मेरेन आमचे ते संबंध पयले संबंध आसूंक जाय ते आसा. पूण एक सांग तूं सादारणपणे बीजेपीन कितको काळ आसलो? बीजेपीन तसो काळ न्हय. अशें काम करपाक चड काळ आमी नासले बीजेपी. 1-2 वर्सां बी आमचे पयलींचे बीजेपीचे म्हणजे मेंबरशीप आसली अशी आसतली. पूण तेन्ना आमकां म्हणजे पार्टी म्हणून कितें तितलीशी कळनासली. राजकारण म्हणून पार्टी म्हणून जेन्ना गुरुदासाच्या अंडर आमी जेन्ना गेले हितून काँग्रेसीन तेन्ना आमकां पार्टी आनी हे म्हणून कळ्ळें कितें म्हणून राजकारण कितें ते कळ्ळें. कारण एक कसो नेतृत्व आसलो की काँग्रेस पक्षा कडेन एक गुरुदास गांव तेन्ना आनी दुसरो म्हणटा तो जितेंद्र देशप्रभू आनी गुरुदास गांव ह्यो तोफखाने त्या टायमार काँग्रेसी कडेन आसल्यो. आनी ते म्हणजे ते तांकां काळजांसून ते काम करपी आसले. ग्रासरूट लेवल कशें कितें ते तांकां खबर आसलें. गुरुदास गांवसाचें काम आमी पळयलां. गुरुदास गांवसान काँग्रेसीक लागून भरपूर काम केलां. ते आमदार जाले. जास्त काळ ते उरोवंक शकले ना हें एक दुर्दैवी समज येता अशें. पूण म्हाका एक गजाल सांग सादारणपणे फाटलीं 25 वर्सां आहा पळय ती तूं काँग्रेसी बरोबर आसा. काँग्रेसीक लागून तुवें भरपूर योगदान दिलें. पूण जेन्ना तुका काँग्रेस सोडपाची पाळी तुजेर आयली पळय तेन्ना तुका वायट दिसूंक ना की हो पक्ष आपूण सोडटा? म्हाका अजुनूय वायट दिसता काँग्रेस पक्ष सोडटा म्हणून. पण म्हाका अजुनूय राहुल गांधीची देवधोरणां आवडटा. राहुल गांधीची देवधोरणां तुका मान्य आसा? म्हाका राहुल गांधीची म्हाका अजुनूय देवधोरणां आसा. आनी हांव राहुल गांधी केन्नाय म्हणूंक जाय तेन्ना मेळटलो बी. म्हाका देवधोरणां राहुल गांधीचे अजुनूय मान्य आसा की राहुल गांधीचे कितें विचार आसा राहुल गांधीचे विचार म्हाका पडटा. आनी जर समजा फाल्यां राहुल गांधीक तूं वचून मेळ्ळो दिल्ली आनी राहुल गांधीन सांगलें की तूं परत एकदा काँग्रेसीन यो म्हणून सांगलें जोपर्यंत हो पक्षाचो अध्यक्ष आसा तोपर्यंत हांव येवचो. कारण हेका जेन्ना पक्षाचो अध्यक्ष केलो काँग्रेस पक्षाचो त्या दिसा हांवें जनरल सेक्रेटरी पद आसलें त्याच दिसा हांव रिजायन जाला. हेका अपॉयंट करिना बरोबर तुवें जनरल सेक्रेटरी 5 दिसांनी हांव रिजायन जाला दिल्ली वचून. आनी हांवें रिजायन एक्सेप्ट करून हाडला घेतला थंय. म्हणजे तुका आजचे नेतृत्व आसा पळय ते अजिबात मान्य ना. पयलीं पासूनच मान्य ना. म्हणजे तुका एक पडटा की ह्या नेतृत्वाच्या सकयल काँग्रेस फुडें वचूंक शकना आनी ताचो निशेध म्हणून आपूण भायर सरला. तुका गोश्ट खबर आसतली हेज्या उपरांत हो जेन्ना अध्यक्ष जाल्या उपरांत पयलींच झेडपीची बाय इलेक्शनां जाली. काँग्रेस पक्षाचे 4 मतदारसंघात डेपोजीट जाल्ले जप्त. म्हणजे जेन्ना पासून लोकसभेची परत हेजी इलेक्शनां जाली आमची 2 म्युन्सिपाल्टीची. दोन्ही म्युन्सिपाल्टी सापाटून मार खाल्लो काँग्रेसीन. लोकसभेक कितें जालें तुमकां कळ्ळें? म्हणजे हेज्या नेतृत्वा खाली एकूय इलेक्शन बऱ्या पद्दतीन काँग्रेस फुडें वचूंक ना काँग्रेस जिखूंक ना. बरें आतां दुसरी गजाल साखळे मतदारसंघात खेमलो एक्टीव आसतलो फाल्यां. आनी असो एक्टीव आसतलो की गरज पडली जाल्यार खेमलो इलेक्शन लढयतलो. गरज पडली जाल्यार जर लोकांनी म्हणजे जे लोक आसा म्हणजे आमचे जे वोटर आसा त्यांच्या मनान जालें तेंच्यांनी म्हाका सांगलें तूं राव फुडें सर म्हणून जाल्यार वयतलो फुडें. वोटरान जर सांगलें की उपेग ना म्हणून राव फाटीं. कारण लास्ट वोटराचेर अवलंबून. म्हणजे जे वोटर सांगता पळय किंवा तुजे लोक सांगता ते करतले. पूण आनी एक गजाल आसा थंय मुख्यमंत्री आसा. फाल्यां मुख्यमंत्री प्रमोद सावंत हाणें तुमकां सांगलें कितें म्हणून खेमल्या हे फावटीक तुजो सपोर्ट म्हाका जाय
अशा टायमार केमलो कितें करतलो? ना पण जेन्ना म्हाज्या मन इच्छा जाली की हांव आमदार जातलो म्हणून तेन्ना म्हाका दुसऱ्याची विचारपाची गरज नासता तूं म्हाका येता म्हणून सांगपाचें. म्हणजे जरी सांगलें ना जरी तेणी सांगले आनी तो सांगूंक येवचो ना. कारण कित्याक जेन्ना कोण उबो रावंक सोदता स्वताच्या हेचेर तेन्ना कोण कोणाक सांगना की तूं म्हाका सपोर्ट कर. आनी जर समजा केमलो उबो रावलो ना जाल्यार मागीर उबो पळय उबो सुद्दां रावना जाल्यार म्हाजी देवधोरणां जी आसा तुमी आतां हांवें सांगलें न्हू हांव रिजायन सुद्दां जालो जाल्यार म्हाजी देवधोरणां काँग्रेस पक्षा कडेन आसा. म्हणजे केमलो जरी पक्षांतसून रिजायन जालो तरी ध्येय धोरणां ती आसा आनी बोमलेचो देठ काँग्रेसी कडेन आसा. पण म्हाका हो अध्यक्षा खातीर हांव रिजायन जाला आनी हांवें स्टेटमेंट घाले अध्यक्षा खातीर घातला. पूण हांगासर एक गजाल आसा, गोंयांत कशें आसा गोंयचे लोक मातशे वेगळे, गोंयचे लिडरूय मातशे वेगळे. सत्ता बदलल्याच्या नंतर खंयच्या खंय धांवूंक सुरू करता. ज्या जाग्यार सत्ता आसा पळय थंय ते वचूंक सुरू करता. आज केंद्रांत सत्ता आसा, बीजेपीची गोंयांत सत्ता आसा, ताका लागून सगळे लोक थंयसर आसा. पण त्याच बरोबर आनी एक गोंयांतल्यान एक हे मेळटा, फिलर मेळटा. कितें म्हणून की सरकाराच्या विरोधांतलो रोश आहा पळय तो प्रकट करतात लोक. तेजो परिणाम फुडल्या इलेक्शनांत कितें जावंक शकता? पळय एक्टिविस्ट जे आसा ते आपलो रोल बऱ्यापैकी निभयता, म्हणजे ओपोज हाडप आनी कितें. पण ते ओपोजाक काँग्रेसो ते पर्यंत साथ गावना तांकां. आयज तुमी पळयला आसतली का तितलो आसा काय ना तो साथ. म्हणजे सगळे जे लोक सरकारच्या विरोधान जे काम करता पळय ताका जाय तसो तेको विरोधी पक्ष आसूनय काँग्रेस दिना. म्हणजे काँग्रेसच्या धोरणाचेर हांगासर संशय येता. आनी हेंच धोरण जर कायम उरलें न्ही जाल्यार फुडल्या इलेक्शनाक बऱ्यापैकी मार बसूं शकता. बरें जे दिल्लीचे आमचे ते ऑब्जर्वर धाडटा तेजे लक्ष काय दिना, मोठे लक्ष तेंचे नासता. म्हणजे आतां हांगासर माणिकराव ठाकरे येतात, अंजली निंबाळकर येतात, ती फक्त वयर पणजेन येता, हांगासर प्रेस कॉन्फरन्स घेता, बारीक सारीक कितें पळयता आनी वयता. पण तांचे मतदारसंघाचेर लक्ष ना. मतदारसंघात बाबा काम कशें चल्लेलें आसा, कार्यकर्त्यांच्यो बैठको कश्यो जाता, बूथ आसा किंवा ना हाचेर खंयसरूच तेंचें लक्ष ना. पळय आतां सध्या तर पळयत न्हू जाल्यार मतदारसंघाचे काँग्रेसचे पयलींचे जे कार्यकर्ते आसा जो कोण काँग्रेस म्हणून जो आसा तो आपल्या भशेन काम करता, आपल्या आपल्या पारंपारीक पद्दतीन काम करता आनी तो ग्रासरूट लेवलाचेरूय काम करता, ना अशें न्हू. पण जेन्ना तांकां हेंचो बरो तसो साथ गावना, अध्यक्षाचो जाल्यार PCC म्हणजे आमचो इन्चार्जो साथ गावना. कारण कित्याक पळयत जाल्यार हांवें आतां खूब मिटिंगो पळयल्या, तुमी बी मिटिंगो पळयल्या आसतले, पेपरार बी येता सगळे. व्यासपीठार लोक आसता पण सकयल कोण नासता, फक्त केवळ व्यासपीठाचेर दिसता. फुडल्या वाटेंतल्यो खुर्च्यो बऱ्याच पद्दतीन खाली आसता. ते तुमी पळयला आसतले. म्हणजे आज जी स्ट्रेंथ काँग्रेसी कडेन आसूंक जाय, जे ग्रासरूट लेवलचेर काम जावंक जाय, कार्यकर्तो आसूंक जाय, वोटर आसूंक जाय, तो आज खंयसरूच दिसना. म्हाका एक सांग, फुडल्या इलेक्शनाक 2027चें इलेक्शन काँग्रेस सांगता की आमी इलेक्शन जिखतले म्हणून. आमकां सावथाक बऱ्यापैकी लोकांचो सपोर्ट आसा म्हणटात ते, त्याच बरोबर नॉर्थाचे बऱ्यापैकी आमी जागा काडटले म्हणटा. पण 27चो हें आहा पळय जे धोरण काँग्रेसीन दवरलां ते कितकें सक्सेसफूल जातलें? पळय तुमकां आत्तां हांवें सांगलेलें आसा, काँग्रेस पक्षाची अजून ब्लॉक कमिटी जी थोडे अजून ब्लॉक कमिटीच जाल्ल्यो ना. लोकसभा इलेक्शनाच्या टायमार ब्लॉक करता म्हणटाले न्ही ते, ना जावकूच ना न्हू अजून. सांखळी मतदारसंघाची परिस्थिती सांगता. सांखळी मतदारसंघात काँग्रेसची PCCसून हे काडले, लेटर काडले की आमचो PCCचो एक मेंबर थंयसर गेलो, तेणी सांगलें की आपल्याक सांगलां की रिकॉन्स्टिट्यूट कर म्हणून कमिटी. त्या प्रमाणे तेणी ती रिकॉन्स्टिट्यूट कमिटी केली. पळय पयलींच्या अध्यक्षाक कोणीच सांगनाका काड म्हणून, काँग्रेस पक्षाच्या सांखळी मतदारसंघांतसून कोणीच सांगना की पयलींचो जो अध्यक्ष आसलो मंगलदास गांवस ताका काड म्हणून कोणीच सांगना. पण हेंच्यांनी लेटर धाडल्यार रिकॉन्स्टिट्यूट कर म्हणून सांगलें. आनी तो येयलो आनी म्हणलो रिकॉन्स्टिट्यूट करच्या खातीर आपल्याक नेवो अध्यक्ष आनी म्हाकेची कमिटी कर सांगला. त्या प्रमाणे ती कमिटी बी केली, नेवी कमिटी केली. आतां जाली भानगड कितें, बेश्टी झगडी जाली. काँग्रेसीन 2 गट केले, कोणी हेज्या पयलीं काँग्रेसीन 2 गट नासले सांखळेन, हेंच्यांनीच केले 2 गट. म्हणजे तांकां दोगांयकूय विश्वासान घेवन एक कितें तें करूंक जाय आसलें पण तें केलें ना. एक म्हत्वाचो भाग आसा हांगासर, इलेक्शन 27तलें इलेक्शन लागीं येयल्लें आसा. दुसरी गजाल, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आसा हांगासर. आतां काँग्रेसचे बूथ सारके ना म्हणटा तूं, काँग्रेसचो कार्यकर्तो सारको ना. काँग्रेसचो कार्यकर्तो बरो आसा, काँग्रेसचो कार्यकर्तो बरो आसा, बूथ सारके ना, ज्या पद्दतीन काम जावंक जाय पळय तें जायना. बूथ म्हणजे सारके ना म्हणजे कितें, प्रेसिडेंटूय आसा ते तसो तो हें करिना न्हू. गोष्ट हीच आसा न्हू, हांवें कितें सांगलां की 27 हेज्या अंडर गेले जाल्यार आमकां ठोकर आसा म्हणून, एकूच सीट गावपाक मुश्कील म्हणून. तेच दिसता आमकां अजून. पळयत जा तुमी खंयसरूय पळय काम तशें चलना. म्हणजे जर सगळो एकूणच जर आमी हें घेतलो, आढावो घेतलो जाल्यार एक गजाल दिसता की कितेंय जालें जाल्यार अध्यक्षाचेर येवन थारता, स्टेट प्रेसिडेंटाचेर येवन थारता. जर फाल्यां इलेक्शनाक जर काँग्रेसीन बरो परफॉर्म केलो ना जाल्यार ताका जबाबदार कोण आसतलो, अध्यक्ष आसतलो.
अध्यक्ष हांव अजून अध्यक्षाक सांगता तेका काडा आनी काँग्रेस पक्षाची तुमी 6 म्हयन्यान हे पळय झेडपी पळय कितें जातली ती हेका काडा आनी झेडपीचे इलेक्शन पयलीं आसा. जर स्टेट प्रेसिडेंट बदललो न्ही जाल्यार काँग्रेसची स्थिती सुदारूं शकता अशें खेमल्याक दिसता. म्हाका दिसन कार्यकर्त्यांक भरपूर लिडरांकूय दिसता काँग्रेसच्या, पण ते उलयना. कित्याक उलयना? गट ना तांकां उलोवपाक, थोड्यांक गट्स ना उलोवपाक की डायरेक्ट कोणाचें हें करपाक. आमी पक्ष वाचोवंक जाय म्हणून उलयता. म्हणजे आयकूनच कितें जाला, खेमलो आयज हांगा येयला पळय तो कितें सांगपाक येयला की पक्ष हो फुडें वचोंक जाय, पक्षाची स्थिती बरी जावंक जाय, हेका लागून येयल्लो आसा. त्याच बरोबर पक्ष संघटनात्मक दृश्टी बरें जर फुडें वयतलो जाल्यार हांगासरलो स्टेट प्रेसिडेंट आहा पळय ताणें काम करचें पडटलें, न पेक्षा ताका देंवोवचो पडटलो, तरूच काँग्रेसीक हांगासर भवितव्य आसा अशें खेमल्याक दिसता. खेमलो बाब, तुवें रिजायन कित्याक केलें हें तुवें आयज हांगासर सांगलें. तुवें सगळें बऱ्या पद्दतीन इन्फॉर्मेशन दिलें, आमकां म्हायती दिली, काँग्रेसची स्थिती भवितव्य कितें आहा तें तुवें सांगलें. तुवें हें सगळें इन्फॉर्मेशन दिलें आमकां. तूं स्टुडियोन आयलो, तुका धन्यवाद. नमस्कार.